व्हॉइस ऑफ मीडियाच्या उत्तर महाराष्ट्रामधील सर्व पत्रकार बांधवांच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो। दुसऱ्या सत्रामध्ये जिल्हाध्यक्षांचं मत मनोगत व्यक्त करण्यासोबत काही ठराव आपण या ठिकाणी पारित करीत आहोत। यापूर्वी बारामती येथे अधिवेशन पार पडलं होतं आणि त्या बारामती येथील अधिवेशनातसुद्धा महत्त्वाचे काही ठराव त्या ठिकाणी पारित झाले होते आणि त्या ठरावानुषंगाने राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय संदीप काळे सर, राज्य अध्यक्ष आदरणीय अनिलजी मस्के पाटील सर, नानासाहेब आणि अजितदादा यांनी पाठपुरावा केला आणि त्यापैकी अनेक ठराव आपले मार्गी लागलेले आहेत। आज या ठिकाणी जे ठराव आपण मांडलेले आहेत आणि आपण पारित करीत आहोत त्यापैकी एक पहिला ठराव असा राहील, पत्रकार हल्लाविरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी। हा ठराव आपण बारामतीमध्ये सुद्धा घेतला होता आणि हा आपण ठराव घेतला आहे, बारामतीमध्ये घेतला, इथे घेतो आपण आणि याचा पाठपुरावा सुद्धा काळे सर करीत आहेत। या ठरावाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात ज्यांचं मत असेल त्यांनी हात वरती करून होकार दर्शवायचा आहे। दुसरा विषय आहे पत्रकार पाल्यांच्या शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेशासाठी कोटा ठरवून देण्याबाबत, मान्य सर्वांना। तिसरा विषय आहे ठराव आहे केंद्र डिजिटल मीडियाच्या नोंदणी कायद्यात बदल करावे। केंद्राने जे कायदे केले आहेत त्याच्यात बदल करण्याबाबत आदरणीय नानासाहेब आणि आदरणीय काळे सर त्या पाठपुरावा करतील, त्याला आपल्या सर्वांचं अनुमोदन आहे। पाचवा ठराव आहे आपलं, सलग 10 वर्षे पत्रकारितेमध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना वैद्यकीय उपचार मोफत मिळावे, सर्वांना मान्य। सहावा ठराव आहे पत्रकारांचे वेतन मानधन याबाबत धोरण निश्चित करावे। सातवा ठराव आहे प्रत्येक जिल्ह्यात पत्रकार भवन आणि पत्रकार वसाहत निर्माण करण्यात यावी। आठवा ठराव आहे 10 वर्षे पूर्ण झालेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती देण्यात यावी। हा ठराव सर्वांना मान्य आहे। नंबर 9 ठराव आहे दैनिक व साप्ताहिकांना देण्यात येणाऱ्या जाहिरातीचे धोरण ठरवण्यात यावे। आणि शेवटला ठराव आपला एक घेत आहोत आपण, शासन स्तरावर पत्रकार सन्मान योजना राबवण्यात यावी।